परतीचा मुसळधार पाऊस मराठवाड्यात बरसत असताना प्रवीण घुगे यांच्या ई-कनेक्ट म्हणजे विजेच्या चार्जिंगवर चालणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांच्या डीलरशिपच्या कार्यक्रमासाठी मी गेले. त्याचं उद्घाटन केलं प्रवीणजींच्या या व्यवसायाचं. आणि एवढा गरजत असणारा पाऊस असून देखील मी तिथे भाषणसुद्धा दिलं. नंतर माझे गाल म्हणून दुखायला लागले. मग सगळ्यांचं स्वागत स्वीकारत वाट काढत एका समोरच्या भागामध्ये असणाऱ्या दवाखान्यात आम्ही गेलो. तिथे एक न्यूरोसर्जन आहे, त्याच्यामध्ये कोटेचा आहे आणि आमचेच समाजाचे न्यूरोसर्जन आहेत. त्यांच्या भेटी मी घेतल्या. त्यानंतर हे जे व्हिज्युअल्स मी शेअर करत आहेत ते विमानतळावरचे आहेत. जेव्हा की मी विनोदजी, अशोकरावजी चव्हाण साहेब आम्ही विमानाने आलो तेव्हा मीडिया त्यांना सांगताय बाईट द्यायला आणि ते माझ्याकडे माईक सरकवत आहेत. अशा गमती जमती चालत असतात आमच्या. मग आम्ही गेलो स्टेजवर. हा स्टेज अत्यंत सिरियस होता. या स्टेजवर एक निर्णय, एक निश्चय करून प्रत्येकाला जायचं होतं आणि प्रेरणा आणि ऊर्जा घ्यायची होती. ती अमितभाई शहा यांच्या मार्गदर्शनाची. अगदी हात वर करून लोकांनी घोषणा देऊन अमितभाईंच्या मार्गदर्शनाला चांगलं उत्तर दिलं. तदनंतर पत्रकार बांधवांच्या आग्रहाप्रमाणे मी त्यांच्याशी बोलण्यासाठी वेळ दिला आणि त्यांच्याशी चर्चा देखील केली. पक्ष संघटनाचे प्रमुख नेता देशाचा पूर्ण पक्षातील भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याचा हा कार्यक्रम आहे. आमचे नेते अमितभाई शहा आणि राज्याचे नेते आणि प्रभारी हे सर्व मिळून प्रत्येक विभागाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. आज जसं मराठवाड्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या आणि तो आम्ही कार्यकर्त्यांना एक कार्यक्रम देतोय की जास्तीत जास्त प्रत्येक बूथवर आम्ही कसं मतदान वाढवू आणि आमच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. जागा वाटपामध्ये भारतीय जनता पार्टीला 160 ते 65, शिंदे गटाला 80 ते 85 आणि अजित पवार गटाला 55 ते 60 जागा मिळतील असं सध्या समजतंय बाहेर. पण त्या संदर्भात काही चर्चा झाली का? त्या संदर्भात काय? या संदर्भांमध्ये ज्याही चर्चा आहेत त्या चर्चानंतर जी अधिकृत निर्णय होईल त्याची घोषणा नक्कीच पक्ष करेल. दुसरं आरक्षणाच्या संदर्भात जर आपण बघितलं तर लक्ष्मण घुगे यांचं वाडेबोगरमध्ये आंदोलन सुरू आहे. तर धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं देण्यासाठी समितीसुद्धा स्थापन झाली. तर तुमची तशीच भूमिका ही वेळोवेळी मी भूमिका मांडलेली आहे. अनेक आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे. आता याच्यामध्ये जसं प्रत्येक समाजाला आरक्षण कुठल्या कॅटेगरीत मिळावं यासाठी काही कायद्याच्या चौकटी आहेत. त्या चौकटींमध्ये ते बसलं की ते आरक्षण मिळतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसवणं हा महत्त्वाचा विषय. माझी भूमिका तो वेळोवेळी मांडली अनेक वर्ष, आज थोडीच आहे. साहजिक आहे, हा विषय बरोबर आहे की जी समिती स्थापन झालेली आहे या समितीवरचे डिटेल्सवर मी आता चर्चा नाही करू शकणार कारण त्याची अधिकृत माझ्याकडे सगळी माहिती आल्याशिवाय उचित नाही. पण हे केंद्र शासन राज्य शासनाच्या प्रस्तावानंतर केंद्र शासनावर याचा विचार होण्याचा एक मला वाटतं एक प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये कायद्याने योग्य ती पाऊल उचलली जाते. एन्काउंटर झालं त्याच्यावरती उलट चर्चा सुरू आहे. त्या एन्काउंटरबद्दल तुमचं काय? माझं असं म्हणते की कुठली घटना जेव्हा घडते त्याच्यावर उलट आणि सुलट या चर्चा होतात, घडवल्या जातात. एका चिमुकलीवर अत्याचार झाला तेव्हा त्या अत्याचाराचा कुठेतरी कायद्याने कुठेतरी छडा लावला पाहिजे आणि त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे अशीच सर्वसाधारण लोकांची भूमिका होती. त्या ठिकाणी काय घटना घडल्या, एन्काउंटर कसं झालं याच्याबद्दलचा तपासांती विषय बाहेरच आहे. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलाही वेगळा अंगेल असण्याचं काही कारण नाही. कधी कधी काही शिक्षा या वेगळ्या पद्धतीने होतात असं दिसत आहे. त्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर अशा प्रकारे घटना घडली. ही घटना
जरी दुर्दैवी असेल तरी न्याय तर लोकांना अपेक्षित होता. आता ह्याच्यावर जी चौकशी होईल त्याच्यातून बाहेर येईल की नेमकं काय आहे. पण पोलिसांच्या अंगावर जर कोणी धावून गेलं तर पोलिसांचंही मनोबल राखणं आवश्यक आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ एखादी जर स्टेप घेतली तर त्याच्यावर टीका होण्याचं मला वाटत नाही कुठलंही कारण आहे. तुमचे आमदार भाजपचे टेकचंद सावरकर त्यांनी म्हटलं की लाडकी बहीण हा जुगाड आहे, महिलांनी कमळाला मतं द्यावीत यासाठी सारी मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं. आणखी एक महत्त्वाचा चर्चेत आला विधानसभा निवडणुका आहेत. प्रीतम मुंडे या तुमच्या भगिनी ज्या लोकसभेला 2 वेळेला विक्रमी मतांनी निवडून आल्या होत्या, मात्र त्यांना तुमच्यासाठी जागा सोडावी लागली. आता संसदीय राजकारणातून बाहेर आहे तर येणाऱ्या आगामी विधानसभेमध्ये त्या काही लढणार आहेत का? लढल्यानंतर कोणत्या मतदारसंघात? त्याच्यावर मी कुठलंही भाष्य आत्ता करू शकत नाही. माझी भूमिका सगळ्यांना माहीत होती. माझ्यासाठी सोडावी लागली नाही आहे. मला पक्षाने डिक्लेअर केल्यामुळे मला ती लढावी लागली असं ते चित्र आहे. तर त्यामध्ये आमच्यामध्ये काही विषय चर्चेत नाही. पक्ष जो निर्णय घेईल, आता युतीमध्ये मलाच जागा नाही कुठली लढण्यासाठी, त्यामुळे मी विधान परिषदेवर आहे. विषय जेव्हा असा येईल, जेव्हा लढवायची गरज असेल तेव्हा लढू, जेव्हा संघटनेचं काम करायची गरज असेल तेव्हा संघटनेचं काम करू. 5 वर्ष मी देखील संघटनेचं काम केलेलं आहे आणि आमच्यामध्ये त्या प्रकारे आमच्या घरावर ते भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्याचे संस्कार आहेत. त्यामुळे जो निर्णय त्यावेळी योग्य वेळी घ्यावा लागेल त्यावेळी तो. पक्षाकडे इच्छा व्यक्त केली नाही, अशी कुठली इच्छा मी कधी स्वतःसाठी केली नाही आणि आत्ता काही करण्याचं मला कुठे कारण वाटलं तर नक्की करेल. बदलापूरमध्ये देवाभाऊचा न्याय अशी बॅनर लागले या एन्काउंटर प्रकरणात. नाही, मी अशा काही कुठे घटलेल्या कुठल्या बॅनरवर टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. पण एक त्याच्यावरूनच बदलापूरच्या घटनेनंतर महायुतीचं श्रेयवादासाठी लढाई सुरू आहे. बेडे वाटते, कोणी आम्ही केल्या म्हणते एन्काउंटर सुरू आहे. मला नाही वाटत असं कोणी एक संविधानिक व्यक्ती असं करते. आणि पब्लिकमध्ये काही रिॲक्शन असेल एखाद्या घटनेमध्ये जसा आक्रोश होता तसं काही कोणी करत असेल पण कोणी संविधानिक व्यक्ती अशा प्रकारचे पाऊल उचलते असं मला नाही दिसत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पावळे यांच्या संस्थेला एक शासकीय भूखंड दिलेला आहे. तो भूखंड वित्त आणि महसूल विभागाच्या विरोधानंतर सुद्धा दिला आहे. तुमच्या मोबाईलवर येणारे प्रश्न तुम्ही मला विचारताय पण त्याच्यावर मी उत्तर देऊ शकत नाही कारण मला प्रत्येक गोष्टीची माहिती नाही आहे. कुठे काय झालंय आणि सगळे संभाव्य आरोप आहेत. त्या आरोपांवर मी उत्तर द्यायचं काही कारण नाही. प्रसार माध्यमांना फेस करत करत मी निघाले आणि गेवराईला पोचली. बारगाजे माझा जीवाचा कार्यकर्ता वारला. त्याचं वयही लहान होतं. 3 मुलं आहेत, 2 मुलं आणि 1 मुलगी. त्यांच्या पत्नी खूप आक्रोश करत होत्या. पूर्ण परिवार तिथे जमा होता. खूप वाईट वाटलं. मला लोकसभेला सारखा घरी बोलवत होता आणि मला म्हणत होता, ताई माझ्या घरी चहाला या ना. मी म्हणायचे तुमच्या घरी चहाला मी लोकसभेनंतरच येईन आणि मी काय ते लोकसभेनंतर येऊ शकले नाही. त्यांचं दुःख घेऊन मी आले आणि माझ्या कॅबिनमध्ये परत खुर्चीवर माझ्या विराजमान होऊन लोकांच्या कामासाठी लागले. हे सगळेजण लाईन म्हणून माझ्या पाया पडत आहेत. बघा मी काय म्हणते त्यांना. एवढे लोक गप्पा मारत बसले. मला वाटलं बघा मी खाली काय आष्टीवाले कोण आहेत खरे आहेत पण या माणसाचा संबंध आहे तर मला त्याचा ऐकू द्या ना. कळलं का? आता माझी सवय खूप लोकांवर आहे. ज्यांना मी भेटले नाही तेही माझं नाव घेऊ शकतात. पब्लिक प्रॉपर्टी आपलं नाव. काय रामो बाकी तुला छान चाललंय इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत युनिट 8ला 6-7ची वॅकन्सी आहे. अगोदर 6-7 कार्यकर्ते आले की त्यांची कामं आणि मधल्या वेळामध्ये सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना बसवून त्यांच्याशी छान गप्पा मारणे, चर्चा करणे. त्याच्यातनं आपल्याला बरंच त्यांचा अनुभव येतो. त्याही मोकळे होतात, आनंदी होतात आणि छान चर्चा करता येईल. सगळे जर पाय पडला तर मला वाटतं मी कोणतरी काय सुरू आहे. तू कुठं एवढे लोक गप्पा मारत बसले. मला वाटलं बघा मी खाली काय आष्टीवाले कोण खरे आहेत पण या माणसाचा संबंध आहे तर मला त्याचा ऐकू द्या ना. कळलं का? आता माझी सवय खूप लोकांवर आहे. ज्यांना भेटले नाही तेही माझं नाव घेऊ शकतात.
माझा सगळा दिवस गेला सकाळी अमितजींपासून जिव्हाळ्याच्या कार्यकर्त्यांना. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत युनिट 8ला 6-7ची वॅकन्सी झाली आहे. अगोदर 6-7-8 साठी 6-7